गुड मॉर्निंग मुलांनो. नैसर्गिक साधन संपत्तीपैकी जैवविविधता आणि आदिवासी लोकजीवन किंवा लोकसंख्या याचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला आहे. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला जलसंपदा, पाण्याचा अतिरिक्त वापर जो आहे तर तो नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कशा पद्धतीने होतो हे या ठिकाणी शिकवणार आहे. मुलांनो, जलसंपदा म्हणजे काय? जलसंपदा म्हणजे भूपृष्ठावर असणारा पाण्याचा साठा. ही एक सर्वसाधारणपणे आपण जलसंपदेसाठी शब्द वापरू शकतो. परंतु हे जल किंवा पाणी कुठल्या स्वरूपामध्ये आहे? जर पृथ्वीचा विचार केला तर भूपृष्ठावरील 2/3 भाग जो आहे तर तो पाण्याने व्यापलेला आहे आणि 1/3 भाग जमिनीने व्यापलेला आहे. मग या पाण्यापैकी 2/3 पाणी हे महासागर, विहिरी, तलाव, नदी, कालवे, बर्फ अशा विविध माध्यमांमधून त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. उपलब्ध पाण्याच्या त्यापैकी जवळजवळ 97% पाणी जर बघितलं तर ते महासागरांमध्ये आणि समुद्रांमध्ये खाऱ्या पाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. फक्त 2%च पाणी जे आहे तर ते भूपृष्ठावरती नद्या, सरोवरे, तलाव आणि विहिरींच्या स्वरूपामध्ये मुलांना आढळतं. मग 97% पाणी मुलांना आपण नाही शेतीसाठी वापरू शकत, नाही उद्योगधंद्यांसाठी, नाही पिण्यासाठी. फक्त उरलेलं जे 2% पाणी आहे तर त्या पाण्याचाच वापर आपण पिण्यासाठी आणि विविध कारणांसाठी त्या ठिकाणी करतो. मग जगामध्ये पाण्याचं वितरण कशा पद्धतीचं आहे? तर सागर आणि समुद्रातील पाणी 97.4% आढळतं. बर्फाच्छादित पाणी बर्फाच्या स्वरूपामध्ये 1.98% आहे. भूमिगत पाणी म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत असणारं जे पाणी आहे तर ते 0.60% आहे शेकड्यामध्ये प्रमाण. नद्या आणि नाल्यांच्या मध्ये 0.01% प्रमाण त्या ठिकाणी आहे. प्राणी, वातावरण आणि वनस्पती यांच्यामध्ये 0.007 इतकं पाण्याचं प्रमाण आहे. मृदा आणि आर्द्रतेमध्ये जर बघितलं तर 0.005 इतकं शेकडा प्रमाण त्या ठिकाणी आढळतं. आणि तळी व सरोवरांमध्ये 0.007 इतकं, म्हणजे एकूण 100% जगामधील पाण्याचं वितरण जे आहे तर ते या ठिकाणी या चार्टमध्ये दिलेलं आहे. मग पाण्याचा जर विचार केला तर मी मगाशीच म्हटली तुम्हाला की पाणी किंवा जल हे खाऱ्या स्वरूपामध्ये आणि गोड्या स्वरूपामध्ये आहे. खाऱ्या स्वरूपामध्ये महासागर, समुद्र यासारख्या भागामध्ये त्या ठिकाणी खाऱ्या स्वरूपामध्ये आहे. आणि गोड्या स्वरूपाचं पाणी मग तलाव, विहिरी, कालवे, कूपनलिका अशा विविध माध्यमांमधून त्या ठिकाणी दिसून येतं. आज आपण अभ्यासणार आहोत भूपृष्ठावरील आणि भूगर्भ जलाच्या पाण्याचा अतिरिक्त वापर. मुलांना, भूपृष्ठावरील पाणी म्हणजे काय आणि भूगर्भ जलातील पाणी म्हणजे काय? भूपृष्ठावरील पाणी म्हणजे नदी असेल, तलाव असेल, कालवे, धरणं, हे जे पाणी आहे तर ते भूपृष्ठाच्या वरती आढळतं म्हणून या जलाला भूपृष्ठावरील जल म्हणून ओळखलं जातं. मग भूगर्भातील जल कोणतं? तर भूगर्भामध्ये पावसाचं पाणी जेव्हा जमिनीमध्ये मुरतं तेव्हा या मुरलेल्या पाण्याला त्या ठिकाणी भूगर्भ जल म्हणून ओळखलं जातं. मग या भूगर्भ जलामध्ये विहिरी, कूपनलिका यांच्याद्वारे पाणी जे आहे उपलब्ध होतं ते भूगर्भ जलातील पाणी. परंतु हे जे पाणी आहे, मी मगाशीच म्हटली की 2% गोड्या स्वरूपाचं पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी आहे. या पिण्यायोग्य पाण्याचा अतिरिक्त वापर मुलांना झालेला आहे. मग भूपृष्ठावरील पाण्याचा तर वापर केलाच मानवाने, परंतु त्याच्या सोबतच भूगर्भ जलाचाही पाण्याचा अतिरिक्त वापर केलेला आहे. मग तलाव असतील, तलावांचा जर विचार केला तर भूपृष्ठावरील तलावांमधील पाणी जे आहे तर ते यांचा उपसा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलेला आढळतो. तलाव हे 2 प्रकारचे आहे, नैसर्गिक आणि मानव निर्मित. त्या ठिकाणी या तलावांचा वापर, अतिरिक्त वापर जो आहे तर तो मानवाने त्या ठिकाणी भूपृष्ठावरील जे आहे जल ते वापरलेलं आहे. मग ते कोणत्या कारणासाठी? तर ते उद्योगधंद्यांसाठी, पिण्यासाठी, दैनंदिन वापरासाठी, शेतीसाठी आणि त्याचबरोबर इतर कारणांसाठी
पाण्याचा वापर मानवाने केलेला आहे। मग यापैकी शेतीमध्ये त्या जवळजवळ 70% पाणी जे आहे तर ते मानव त्या ठिकाणी वापरतो। त्यानंतर कालवे आहे मुलांनो, कालव्यांचाही त्याच पद्धतीचा आहे की कालव्यांमधूनही मोठ्या प्रमाणावरती नदी आणि कालव्यांवरून पाण्याचा अतिरिक्त वापर मानवाने त्या ठिकाणी केलेला आहे। आणि मग हे भूपृष्ठावरील पाणी जेव्हा कमी पडायला लागलं तेव्हा मानवाला कुठेतरी भूगर्भ जलाच्या पाण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण झाली आणि म्हणूनच विहिरी आणि कूपनलिकांच्या द्वारे भूगर्भातलं पाणी जे आहे तर ते मानवाने वापरण्यास सुरुवात केली। मग विहिरी असतील तर विहिरींचा मोठ्या प्रमाणावरती वापर करून भूगर्भातलं पाणी त्या ठिकाणी भूपृष्ठावरती आणून या पाण्याचा वापर केलेला आहे। विहिरींमधूनही त्या ठिकाणी विहिरी जर बघितल्या तर 500 मीटर पर्यंत त्या ठिकाणी आढळतात किंवा त्याच्यापेक्षाही थोड्याशा कमी जास्त खोलीवरती त्या ठिकाणी विहिरी ज्या आहेत त्या आढळून येतात। कूपनलिकेचा जर विचार केला तर विहिरींमधून पाणी जेव्हा काढणं अशक्य होतं तेव्हा कूपनलिकांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे। कूपनलिका जर विचारात घेतल्या तर 500 मीटर पेक्षाही जास्त खोल कूपनलिकांद्वारे त्या ठिकाणी पाणी जे आहे भूगर्भातलं ते काढलेलं दिसून येतं। कूपनलिका म्हणजे जास्तीत जास्त भूगर्भातलं पाणी वरती काढण्यासाठी याचा वापर जो आहे तर तो वापर कूपनलिकेचा झालेला आढळतो। जवळजवळ 30,000 लिटर पेक्षाही जास्त पाणी जे आहे तर ते कूपनलिकेद्वारे आपण एका वेळेला काढू शकतो। ह्या दोनही कारणांना ही जे साधनं आहे भूगर्भ जलातील पाणी काढण्याची यामुळे मोठ्या प्रमाणावरती भूगर्भातला पाण्याचा तुटवडा जो आहे तर तो निर्माण झालेला आहे। मग तलाव झालं, कालवे झालं, विहिरी आणि कूपनलिका या पाण्याचा मानवाने अतिरिक्त वापर केलेला आहे। मग पाण्याचा अतिरिक्त वापर का केला तर भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा मानवाने केलेला आहे, जो मी इतक्यात सांगितलं की विहिरी आणि कूपनलिकेच्या द्वारे अतिजलसिंचन केलं। मानवाने जलसिंचन करताना शेतीसाठी जेव्हा पाणी पुरवठा करायचा असेल तेव्हा ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या सिंचन पद्धतींचा वापर न करता आपल्याकडे पाट पद्धतीने किंवा सरी पद्धतीने पाणी देण्याची पद्धत आहे। पिकाच्या गरजेपेक्षाही आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी जो आहे तो पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी करतो। अतिरिक्त जलसिंचन केल्यामुळे कुठेतरी पाण्याचे साठे त्या ठिकाणी कमी पडलेले आहे आणि म्हणून पाण्याचा अतिरिक्त वापर त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो। त्याचबरोबर उद्योगधंद्यांसाठी पाण्याचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। जवळजवळ एकूण 100%पैकी 7% गोड पाणी जे आहे तर ते उद्योगधंद्यांसाठी मुलांना मोठ्या प्रमाणावरती लागतं। बरेच सारे उद्योग आहे की ते उद्योग फक्त पाण्यावरती अवलंबून आहे। अशा उद्योगांमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळे पिण्यासाठी पाणी जे आहे तर ते त्याचे साठे त्या ठिकाणी कमी झालेले दिसून येतात। त्यानंतर आहे प्रदूषण। जलप्रदूषण वाढल्यामुळे पाणी जे आहे तर ते त्याचे साठेही कमी झालेले दिसून येतात। मानवाने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावरती केलं। पिण्यायोग्य नदीतील असेल, तलाव वगैरे यांच्यातील पाणी जे आहे ते दूषित केलं किंवा कारखान्यांमधून बाहेर पडणारं जे काही दूषित पाणी आहे तर ते या स्वच्छ पाण्यामध्ये सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती योग्य असणारं चांगलं पाणी जे आहे ते प्रदूषित झालं आणि म्हणूनही पाण्याचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला दिसून येतो। दिवसेदिवस लोकसंख्येचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं। या वाढलेल्या लोकसंख्येला नागरीकरणामुळे पाण्याचा वापर जो आहे नागरीकरणामुळे त्या ठिकाणी वाढलेला आहे। ही विविध कारण आहे अतिरिक्त पाण्याचा वापर करण्याची, ही आपण आता अभ्यासली। मग मी मुलांना या भागावरती तुम्हाला काही प्रश्न विचारते। पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी किती टक्के पाणी हे खाऱ्या स्वरूपामध्ये आहे? मुलांना पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी 97% पाणी जर बघितलं तर ते खाऱ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे। भूपृष्ठावरील किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? भूपृष्ठावरील जवळजवळ 2/3 भाग जो आहे तर तो पाण्याने त्या ठिकाणी व्यापलेला आहे। खाली दिलेले आहे कूपनलिका, नदी, कालवे यापैकी कोणत्या भूगर्भातील जल जे आहे ते भूगर्भ जल म्हणून ओळखलं जातं किंवा भूगर्भ जलाद्वारे पाणी काढलं जातं?
कूपनलिकेतून, नदीतून की कालव्यांमधून? मुलांनो, कूपनलिकेच्या द्वारे भूगर्भातील जल जे आहे तर ते त्या ठिकाणी काढलेलं दिसून येतं. आज आपण हे 3 प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासले. आजच्या तासाला आपण जल म्हणजे काय, जलाचे जगामध्ये असणारे साठे किती आहे, त्याचप्रमाणे भूगर्भीय जल आणि भूपृष्ठावरील जल हे त्या ठिकाणी अभ्यासले. या भूगर्भीय आणि भूजल जे आहे तर याचा अतिरिक्त वापर मानवाने कशा पद्धतीने केला आहे त्याची कारणं या ठिकाणी अभ्यासली. बाकीचा जो भाग आहे मुलांनो तो मी पुढच्या तासाला शिकवेल. धन्यवाद.